हा टॉ टॉमॅटो टॉमॅटो जीनचा आहे बाप्पा. आयफोन मध्ये काढलेला दिसतोय फोटो, एकदम क्लिअर आहे, गुबगुबीत बाप्पा. थँक्यू हा थँक्यू. हा वेलकम वेलकम. हा पण अच्छा हे हे पण आहे. हे 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 बघून आहे ना, गावाकडची आठवण आली. म्हणजे पूर्वीचा बाप्पा जो असतो ना, म्हणजे अशी तेव्हाचा एकदम. डिझाईन हा म्हणजे डिझाईन अशी हा ना, एकदम तेव्हाचा बाप्पा. म्हणजे तेव्हा असंच या टाईपच वातावरण आसपासचं आणि डिझाईन अशी असायची तेव्हा. लाईट मेन म्हणजे लाईट. हा लाईट 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 पण आहे बा, लाल लाईट मारलेली. व्होल्टेज वाला लाईट. हा जिरं सगळं. हा खंबीररावजींचा बाप्पा. हो. अय्या बैलजोडी मकर ब मकर ब ह्याला असतात नाग बैल गाड्यांचा. यो बैलगाडा फॅन ना, बैलगाडा फॅन वाटतंय. हा. हा बैलगाडा फॅन आहे भाई. खंबीररावजी अरे फुलजी आहेत ना बाबलू. त्यांचे हा, दुसरा हा, त्यांचा हा. फोटो आहे. हे दगडूशेठ जींची मूर्ती आहे ना, ही त्या टाईप आहे ना. पोळ्याचं दाखवलंय का त्यांनी, ते पोळ्याचं? हो वाटतं. वस्तु निर्माण कंस्ट्रक्शन्स प्रमोट प्लीज. हे हे आहे ना मित्रांनो, दगडूशेठजींच्या गणपतींसारखं बनवले ना. हो हो. ते अजिंक्य भोसलेजींचा बाप्पा. बाप रे बाप, अष्टविनायक. हा मस्त आहे मस्त आहे. जरा क्लिअर फोटो तरी बनवायचा अजिंक्य भाई. हा फोटो काढायला काय पैसे लागवते का? दादा हा सुशील किती कुमार किती म्हणजे इंटरनेट वाचवत होते काय? छोटा डुका माझ्यावर पण बदला नाहीये, बहिणीच्यावर बदला आहे. हो आहे ना, व्हॉट्सअप वरचा फोटो वाटतोय. अहो, हा ना. डाउनलोड केलेला Actually फोटो इथं टाकलाय. तुम्हाला एक फोटो Actually काढता येत नाही अजिंक्य भाऊ. हा कशाला छान घेतलाय फोन? आहे छान आहे. आयफोन नाही तसले नाही वापरत भांगार. यो हे बघ असं क्लोजअप फोटो काढ. हे असे फोटो मला आवडतात. मी असे फोटो काढतो बाप्पाचे, एकदम क्लोज वगैरे असे डोळ्या बिळ्यांचे. हा. ते छान वाटतात बघायला. जिवंत वाटत. रायडर भाऊ यांचा बाप्पा. हा बाप्पा बघून असं ह्यूज मूर्ती डोळ्यासमोर राहते, अशी की मोठी मूर्ती असते. अशी मूर्ती मोस्टली ह्यूज मध्ये असतात, म्हणजे असे 8-10 फुटी बाप्पा असतात ना ते. मस्त बोलते. हा मस्त आहे. केतन कडू. दादा सुशील कुमार वडजे पाटील, नायगावचे छोटे डुक्कर. ही. ही. याला तुझ्या स्टाईल मध्ये कळकळून हॅपी बर्थडे शुभेच्छा. आमचे लाडके सुशील कुमार वडजे पाटील उर्फ छोटे डुक्कर विथ रिस्पेक्ट यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या कळवळून शुभेच्छा. सुशील भाऊ, बांधिलकीचा विषय ओनली. हॅपी बर्थडे टू यू. मस्त 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 छान छान, मस्त वाटलं मस्त वाटलं, मजा आली मजा आली. बँड लवर थँक्यू 179. वस्तू निर्माण कन्स्ट्रक्शनला प्रमोट कर. हो कुठल्या म्हणजे कुठल्याही गोष्टीला प्रमोट करायचं असेल ना, माझं सगळं प्रमोशनचं हँडल आहे ना मालवणी सांभाळतो. आणि पहिले 20% त्याला ॲडव्हान्स द्यायला लागतात. आफ्टर दॅट प्रमोशन सुरुवात झाल्यावरती पुन्हा 40% ॲडव्हान्स द्यायला लागतात. आणि उरलेले 30-40% काय असतील ते काम झाल्यानंतर. कॉन्टॅक्ट मालवणीची सर बँड लवरची. फुल इज्जत बाय द वे. अँड थँक्यू सो मच फॉर 200, 300, 350, 400 ओव्हर घालवले हो तुम्ही, पण धन्यवाद. हां फुल इज्जत. आणि NS प्रोडक्शन जी थँक्यू 100 रुपये. थँक्स. चेक केलंस गणानं घुंगरू आरोला आणि लालबागचा राजा पार्ट 2 पण सोडले. ऐक बघेन स्वप्नील भाऊ, बघतो मी नक्की. आणि थँक्यू सो मच. तुम्ही मला पाहता आणि तुम्ही एवढ्या वर्षापासून पाहता, ही खूप चांगली गोष्ट, छान वाटतं. आणि तुम्ही तुमची एडिट केलेली गाणी मी बिंदास वापरू शकतो. म्हणजे लोक आक्षेप घेतील ऑब्व्हियसली की म्हणजे अर्थातच बॅकग्राऊंडला ते गाणं जेव्हा चालू असतं तेव्हा माझा डान्स जो आहे तो उठून दिसतो. जर ते नसेल तर खूप मेहनत करायला लागते. तुम्हाला माहिती आहे मी पहिले काय काय लावायचो मागे, ते डबल मेहनत जाते. पण त्या तुमच्या त्या झगमगाटामुळे तो डान्स अजून उठून दिसतो. त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही काहीच बोलत नाही त्याबद्दल. बांधिलकीचा विषय भाऊ. हा शेवटी बांधिलकी ही आयुष्यभर टिकणारी आहे. अन्वय थँक्यू 40 रुपीज. स्वरूप पाडे थँक्यू 40 बेबे. संकेत थँक्यू 40. माझं सोनू का कुत्र माझं डुकर गते. त्याचा एसएल फॅमिली मीम्स पण टेक ना. फॅमिली मीम्स, एसएल फॅमिली मीम्स काजूतली मीम रिएक्शन नको का आता, कारण कसे बाप्पा आहेत ना ते मीम काही पण येतात ना रे, तो विषय असतो, बाकी काय नाही. साक्षी बापे
साक्षीजींचा बाप्पा मला छान. नाही, तू कधी बघितलं छान आहे. हे मस्त बनवलं रे हे मागचं. मेहनत आहे भाई, मेहनत आहे. पुढे. गणपती बाप्पा आले ना भावांनो, म्हणजे मी पहिले मी हे सर्व करायचो, आता ते तेवढं करायला वेळ भेटत नाही तेवढा. अर्थात तुम्ही बोलू शकता मला की वेळ काढायला लागतो, बरोबर आहे, ते सगळं 100% बरोबर आहे. पण मी पहिल्यासारखं ते म्हणजे पहिले खूप या गोष्टी करायचो, मंडपामध्ये डेकोरेशन पासनं सगळ्या गोष्टी A to Z नाही का, मंडळातल्या पोरांसोबत कामाला लागणं, सगळ्या गोष्टी करणं, प्लस घरचा जो गणपती असतो त्याचा मकर बनवण्यापासनं आईला मदत करणं, प्रसाद बिसादाच्या गोष्टी या सगळ्या केल्या आहेत. पण तो एक मधला काळ असा होता जेव्हा जॉब बीब लागला ना, तेव्हा हे सगळं हरवून गेलं. मग तेव्हा टाईमच मिळायचा नाही कुठल्या गोष्टींना आणि सुट्ट्याही नाही मिळायच्या. 10 दिवसाचा गणपती असेल तर 10 दिवसाच्या गणपतीतही सोबत तुम्हाला 1 दिवसाची सुट्टी मिळायची, 2 दिवसाची सुट्टी मिळायची. पण आणि विसर्जनाच्या दिवशी सुट्टी घ्यायला लागायची. आपल्याकडे ते रिझर्व्ह सुट्टी असतात त्यातनं, तर त्यात ते राहून गेलं तर ते राहूनच गेलं, असा विषय. पण आहे, छान वाटते. मी एन्जॉय तर करतो सगळ्या गोष्टी. हा कोणाचा आहे? वराद भाऊंचा आहे. आई वराद भाऊंनी काय बनवलंय बरं? अरे बापरे, शंकर बाप्पांचं हिमालय बनवलेलं आहे. वन साइड ना बाबल्यू. हे का फोटोत घेतलंय बाई? बघा. हा, हे का फोटोत बघा, घेतलंय? खाली. अरे असं नको करू रे, त्रास होतो. बाकी काय विषय नाही, बांधील की स्वराज. आईला मूर्ती बघा. गणपती बाप्पांची पांढरी मूर्ती आहे ना, जाम मस्त वाटते रे. वाव, सुंदर आहे स्वराज. थँक्यू. वेलकम. मॉडरेटर येतो इकडे डिस्कॉर्डला. हा ना, नाही पांढरी हा. मूर्ती यार, पांढरी मूर्ती वेगळंच रूप दिसत रे पांढऱ्या मूर्तीला. जत्रे माझ्या स्वराजा बांधील की ना माझ्या पोपो मनू यांचा गणपती. डेकोरेशन बघा. नाही मनूजी, तुम्ही फोटो जे काढलेत ना, म्हणजे कसं थोडा लाईट बीट ऑन केलं असतं तरी चाललं असतं, असा काही विषय नाहीये. म्हणजे इथे सुद्धा तुम्ही ब्लू लाईट वरतीच काढलेलं, पण ठीक आहे. मूर्ती खूप सुंदर आहे, छान मूर्ती आहे, अतिशय छान मूर्ती. हे अशी मूर्ती शक्यतो ते साऊथ चे बाप्पा जे असतात ना त्यांना असते, म्हणजे असं मला वाटतं की त्यांना अशी मूर्ती असते, मोठे कान, मोठी सोंड अशी ती दाखवतात ना. साऊथ मध्ये ते जाम अशा मूर्त्या असतात. इज्जत मनूजी, इज्जत ना माझ्या बाबलू. तेजश्री ही श्रीजींचा एकदम ब्राह्मणी गणपती बनवला रे एकदम. हा, पांढरे हा. फेटे काय घातले प्रॉपर, ते सदरा वगैरे, इज्जत आहे. फुलांची माळ. हा, आणि सोज्वळ पण चेहरा सोज्वळ रे एकदम. हा, एकदम असं छान वाटतं ना बघून. असं म्हणजे असं गोंडस लहान मुलाकडे बघून कसं निरागस फील होतं तसं. हा, तसं वाटतं. असं वाटतं. इज्जत आहे. छान गोंडस गणपती तेजश्रीजी, खूप सुंदर आहे. MH12 कात्रज शिंदे घराचा गणपती श्री लालबाग प्रतिकृती नरसिंहा डेकोरेशन. कडक केलंय. अरे हा रे, लालबाग प्रतिकृती हा, सेम. ही मागे नरसिंहाची. इज्जत ना माझी बाबलू. कार्तिक यांचा गणपती, गुबगुबीत गणपती. मालवणी तुमचा पण असत असेल ना? पुढे घाल मालवणी. आदित्य. हा दगडूशेठ काय? जींच्या गणपतीची प्रतिकृती टाईप आहे ना भावांनो. मस्त. हा. आय एम किरण. आम्हाला लेट दिसतोय. किरणजींचा पण सोज्वळ गणपती आहे बघ. अरे इथं बघ ना तू. हे असा चेहरा आहे ना, तो असं बालगणेश वाटतात ना, एकदम गोंडस असे गोंडस. मी तुम्हाला गाडीमध्ये, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जवळजवळ 16 का 18 गाडीत लावण्यासाठी मूर्त्या दिल्या आहेत आणि त्या सगळ्याच छान आहेत. पण मी कोणा एकाची लावली असती तर बाकीच्यांना हर्ट झालं असतं, म्हणून मी पर्सनल लेवलला स्वतःच मूर्ती मागवली आणि ती मूर्ती मी तुम्हाला दाखवेल लवकरच लावल्यावर, कारण तिची अजून फायनल पूजा बाकी आहे. तर पूजा फायनल झाल्यानंतर आपण मूर्ती तुम्हाला दाखवू. ओके, प्रॉमिस के दिल में. ऋग्वेद यांचा गणपती, लाडका देव बाप्पा. अरे वा. अच्छा, लोड होतात इमेज आणि नंतर क्लिअर दिसतात असे. ते डेकोरेशन मस्त केलंय यांनी. रिच वाटतोय का? रिच वाटतोय. डेकोरेशन रिच आहे बघ याचा, लगेच कळून. हा, हे लाडका बाप्पा आला ना? हा. हे हे दोन गणपती. Hands folded, hands folded, hands folded, hands. हे 2 गणपती काय आहेत?
अरे श्रीमंतभाई एक- कोणाकोणाचं 1 वर्षासाठी असतं ना, तर 1 वर्ष झालं की नवीन मूर्ती बसवतात आणि जुनी मूर्ती विसर्जन करतात. काही काहींच्या घरात असतं. अच्छा, म्हणजे एक एक वर्ष गणपती. हो, ठेवतात. काही ते काही तर लोक. आदल्या दिवशी नाही, आदल्या दिवशी हे करतात. नाही काही काही लोक 2-2 पण ठेवतात. नाही हे पण एक वर्ष नाही ना, एक वर्ष गणपती ठेवलं तर तेवढं करायला लागतं ना रे सर्व हो, बाप्पाचं. हो. हा, हा, एवढं हा. सोपं नाही. आम्ही ठेवलं होतं 1 वर्ष. असं सीन आहे का? काय माहिती. नवसाचा पण असेल असं चॅट मध्ये बोलतायत. हा, नवसाचा पण हो, असतो. नवसाचा पण असतो कधी. हे मला हे पहिल्यांदा पहिल्यांदा कळलं मी भावनो. विषय हा आम्ही का ठेवलं होतं माहिती का? हा. आम्हाला ती मूर्ती खूपच आवडली होती. हा म्हणून ठेवला 1 वर्ष. पण ते मूर्तीची काळजी घ्यायला लागते ना रे, ते खूप आहे. घेतली होती ना मग 1 वर्ष खूप केलं त्याचं. हे बघ बालाजी आहेत पाठी आणि गणपती बाप्पा. कलर बघ कसा मस्त आहे मूर्तीचा. छान आहे, छान आहे, छान आहे. पवन भाऊ फुल इज्जत ना माझ्या बाबलू. मुंबईचा निहाल बघ. निहाल छान आहे, छान आहे. गावाकडचं 100% आवडतं. कडक कडक. ए आजीच्या आठवणी लगेच आजीच्या आठवणी हे- म्हणणं. आणि ही जागा पण फिक्स असेल बाप्पा ठेवायची 100%. हा जागा पण फिक्स असेल ठेवायची हा बाप्पा. हा 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 इज्जत आहे, इज्जत आहे, इज्जत ना माझ्या बबलू. मुंबईच्या निखिल. हे मुंबईचं निखिलचं नाव असं हे होतंय, ऍनिमेट होतंय. हे असतं त्याला काय होतं त्याला स्पॅरो. बापरे स्पॅरो करोडपती. लिहून घ्या स्पॅरो करोडपती भावनो. हा 100% येतात स्पॅरो भावा आम्हाला कळून चुकलंय बबलू. ज्या प्रकारचे बाप आहेत ना 100% करोडपती दिसतोय तू. हा बाप्पा आणताना ढोल वगैरे पण लावले. हा रिच बाप्पा आहेत रे, रिच बाप्पा आहेत एकदम भावनो. रिच बाप्पा. बाप्पा मोरया किती मस्त मूर्ती आहे बा, एकदम मुलगी मोठीच्या मोठी. स्पॅरो. स्पॅरो इज्जत आहे तुला. आणि हे छान आहे, सगळं सजवलंय पण छान. इज्जत आहे, खूप सुंदर मूर्ती आहे स्पॅरो. हे स्पॅरो गॉडेलची आहे. हा. मग काय कमी? गॉडेल स्पॅरो फुल इज्जत. अरे ते हे फक्त काय म्हणतात टॅग आहे तो फक्त. टॅग आहे आपण हा. हा. अच्छा टॅग आहे. मग ठीक आहे, ठीक आहे. काय विषय नाही. इकडेच असते ती दिवस रात्र. अमित भाऊंचा सोजवळ गणपती. हा पण गावाकडचा गणपती. 100 आणि 125%. 100 आणि 125%. आपल्या घरचे बाप्पा पण या टाईप मध्येच असतात भावना, एकदम सोज्वळ लुक. अच्छा, गावात तुमची वाली तर ते दरवर्षी शाडूपतीच असते ना. सेम मूर्त. मयुरेश भाऊंचं बघा लाइटिंग बघा लाइटिंग. मयुरेश हा नाही मयुरेश भाऊनी लाइटिंग Fix छानच झालं. केले. म्हणजे थोडा शॉर्टकट मारलाय, त्यात तर काय वाद नाही, पण चांगले. असं काय विषय नाही. म्हणजे मयुरेश कधी कधी आपण एकदम मारतो ना simple. शॉर्टकट, ते कधी होतात सिंपल गोष्टी. आहे, काही सिंपल विषय नाही. चिले काय विषय नाही. हा, बांधिलकी. आणि हे तर अतिशय हा जो कंदील तुम्ही लावलाय ना राईट वाला, तो तर म्हणजे एकदम मेहनतीने लागलेला आहे. तो खूप मेहनत लागलेला आहे कंदीला. हा मेहनत आहे, मेहनत आहे. State झालंय तिथं, बद्दल बोललेत state ना, झालंय. म्हणजे त्या कमीत दिवशी कमी तुम्ही जागेचा मयुरेशबद्दल बोललेत जास्तीत ना. जास्त उपयोग केलेला आहे. एकदम हा. मॅच झाले. स्टेट झालाय तिथे तो कोपऱ्यामध्ये. हा. ईशानचा गणपती बघ किती मस्त वाटतोय. मूर्त खूप छान आहे. पेटेवाला गणपती. हो, बसण्याची पद्धत मला खूप आवडलेली आहे त्याच्यात. कडक आहे. राजासारखे बसले एकदम. हे ऋग्वेद भाऊनी परत फोटो टाकला काय? नाही ईशान म्हणजे हा ऋग्वेदवानी परत फोटो टाकलाय. डबल टाकलं. ऋग्वेदवानी डबल इज्जत. ही मोठी मूर्ती आहे वाटतं. हा सदरा आहे ना, हा या कलरचा छान वाटतो. कुणाचं बघतो तुम्ही? हे नन्याचा बघतोय. अरे बाप रे, काय नन्याजी, कसं काय फुल सजावट ना ब्रो. वन साइड सजावट केले नन्याजींनी. अरे, मी नाहीये घरी, मी मागवलाय फोटो. ऐक तू पण माझ्या कॅटेगरीतच येतो वाटतं. काय एवढ्या जिंदगीत काय बिझी आहे की तू घरी नाही जाऊ शकत? अरे बाबा मी पुण्याला जॉबला आहे ना, सुट्टी कुठे भेटली मला जायला घरी. अरे सुट्टीचं तर दुखणं सगळीकडेच आहे. छान आहे गणपती बाप्पा छान वहिनीने आहे. आणि आईने म्हणले सगळे.
मेहनत आहे मेहनत. वन साइड फुलं बिलं आहेत. हा कोणता आहे? हा कोणाचा आहे? हे काय नाव आहे? नावच नाही ते. नाव नसलेले जी इज्जत. हे यांचं पण बाप्पा मस्त आहे. सजावट व मखमल बिकमल आहे प्रॉपर साईडनी. बापरे ए वाला प्रॉपर लाइटिंग वगैरे एकदम प्रॉपर लाइटिंग आहे. छान वाटतं ना. दादा मालोलेन्सला मेसेज केला. हो बघतो सांगतो मी त्याला शोधा. टेन्शन नका घेऊ. थँक्यू 200 बाय द वे. आणि मित्रांनो जेवढी लोक नवीन आहेत त्यांनी लाईक करा. चला समाजात इज्जत द्या. अजिंक्य यांचा गणपती बघूया. हे बघ इथे पण दोन आहेत बघ. एक असं म्हणजे कायमच ठेवायचं असं पण असतं का ते? अजिंक्य भाई गणपती बाप्पा खूप छान आहेत. पण ती वायरिंग जी असते ना ती मूर्तीच्या अंगावरून नसते न्यायची हो. आता तुमच्या अंगावर मी वायरिंग गुंडाळली आणि चालू केली तर चालेल का तुम्हाला? मूर्त आहे ना आपली ती वायरिंग जरा लांब ठेवा बाप्पांपासून. अशी अंगावर नाही अशी लांब थोडीशी लांबून घ्या. हवं तर बाजूला आहे ना तुम्ही भांड छोटं ते वाटी असते ना वाटी किंवा तांब्यामध्ये माती टाका. त्याच्यात उभं दांडा टाका आणि ते बाजूला उभे करा आणि त्याच्यावरती असं लटकवा. ते लटकणार. इझी आहे ते. याचं काही टेन्शन नाही. असं अंगावरून नाही काय हे करायचं. मूर्त आहे ती. आपण मूर्तीला हातही लावत नाही माहितीये का तुम्हाला पूजल्यानंतर. एवढी काळजी घेतो त्या गोष्टी. त्यातच नाही विषय. एकदा ठेवल्यानंतर डायरेक्ट ती विसर्जन हा थोडी जरा नाही म्हणजे हाय व्यवस्थित आहे. खूप छान आहे. फक्त तेवढी वायर फक्त बाप्पांवरनं काढून बाजूने घ्या. आणि हर्षू फुल लाइटिंग हर्षूजी. सोज्वळ गणपती हर्षूजी. स्टिक अँड डेव्हिल बघूया. फोटो मस्त आलाय तो. हा हे मागचं मस्त आहे. इन डेव्हिल छान आहे. स्टिक अँड डेव्हिल छान आहे. बाबा गाम्या भाऊंचा गावचा गणपती ना बाबलू. मस्त आहे आम्ही इज्जत. या आमची मूर्त पण या टाईपच असते. आपली मूर्त पण. अशीच आहे तुमची ना. अरे देवाऱ्यातच बसवलाय गणपती. हवा देवाऱ्या टाईप आहे आणि त्यातच बसवलाय गणपती. छान आहे. पण ही मूर्त छान आहे. ही मूर्त थोडी साईजनी मोठी असली ना ती खतरनाक वाटते. एकदम मस्त. इज्जत अजिंक्य अजून एक तिच्या गावात जमिनीचा पैसा संपल्यावर दादा तू विसरशील का? अजिंक्य रिच तर आहे बा. तू रिच तर आहे 100%. फोटोवरून समजायचं की फोटो काढण्याच्या पद्धतीने अरे फोटो म्हणजे फोटोची क्लिअरिटी बघ. आणि बाप्पा बघ ना ब्रो. बाप्पांच्या मागे बघ काय ते सजवलंय. सदरा वगैरे काय सुंदर आहे. आई शपथ नाद केलाय ना बबलू. अजिंक्य मचवलंय ना माझी गबलू. फुलीच अजिंक्य खूप छान. धोतर पण आहे शिवनभाई. हा धोतर पण ते वेगळे उपरण आहे ना ते सेपरेट हे केलंय वाटतं ते उपरण. खर्च आहे भाई. खर्च तर केलाय. खर्च आहे. गॉडेलचा गणपती. मग गॉडेलचा गणपती अजिंक्यने का पाठवलाय? छान आहे. बाप्पा गॉडेलच्या सर्वांना चांगली बुद्धी दे. गॉडेलच्या मालकांना पण चांगली बुद्धी दे रे बाबा. चांगले विचार होते त्यांच्या डोक्यात. बस एवढंच बोलीन. जास्त डिटेल नाही बोलू शकत. कोण आलं रे? इथेच बघायचं ना रे. कोण आलं रे? कोण नाही. प्रतीक अच्छा मला वाटलं मोठी मूर्त आहे रे एकदम. हा वाटलंच होतं ना. हा जवळून घेतलाय फोटो. कॅमेरा अँगल मुळे वाटलं. हा कॅमेरा अँगल आहे ना मुळे मोठी आहे. नाही मोठी म्हणजे आपल्या मूर्तीच्या 1-1.5 फूट असेल ही. तो क्लोजअपच तसा घेतलाय. फोटोमध्ये अशी विशाल वाटते ना थोडी. हा अरे पेटीवाला गणपती असते रे चॅम्पियन. ये तो येट टू डिसाइड नेम. हे पण दगडूशेठ आहेत ना. मोठी मूर्त आहे. ती सजावट किती मस्त असते ना. पटापट बनते पण. फुलं वगैरे लावल्यावर फटाफट काम होतात. मला सगळं माहिती आहे. माझा लाडका गणू गणपती पण मोरया. हॅलो गणू.
फुल इज्जत ना बाबलू, बांधिलीचा विषय. हा या रिजेशने टाकलाय तो. आणि माग गणपती बाप्पा पण आहेत. इथे फोटो आहेत. अरे बापरे. तो झालं. हा ते हे मागचे गणपती. अरे क्लिअर फोटो आहे रे. ना 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 ना. प्रवीण झाला का फोटो प्लीज. अरे संतोष काय म्हणतोस. इज्जत फ्रॉम इचलकरंजी. डायलॉग जाम फ्रेंडला आहे. ए म्हणजे काय संतोष काय म्हणतोस म्हणजे. संतोष काय म्हणतोस तुम्हाला नाही माहिती? संतोष काय म्हणतो हाच डायलॉग फ्रेंडला आहे. मी रील नाही बघत, मला सांगा काय मला विषय. पटतच नाही त्याचं ते. अच्छा तेवढं आशिष ते- डमाळे फोटो मला तर पाठवता येत नाहीये, जाऊ दे. आशिष भाई शिक्षण पूर्ण करा ना जरा. श्रीमंत बाई. पाठवता येत नाही काय. नॉर्मल डिस्कॉर्ड वरती कोणी पाठवू शकता. आशिष भाऊ अरे घरी नव्हतो रे, आईने केलं डिस्कॉर्ड. अरे मयुरेश काय हरकत नाही, छान आहे रे, छान आहे, सर्वच छान आहे. वो डबल गणपति लास्ट ईयर उनके घर में छोटा बच्चे का बर्थ हुआ था तो विसर्जन नहीं करते इसलिए नहीं. अच्छा हे मग तुम्ही विचार करा, वर्षभर गणपती घरात असणार, किती छान वातावरण असणार ना. आणि सगळं प्रॉपर म्हणजे छान वातावरण रे. नाही रे गणपती बाप्पा असतात ना, छान वाटतं भावना जीवनबाई, पण. आता हा. जो फोटो तुम्ही ठेवलाय ते बघा, त्याने पाटावर बाप्पा ठेवलाय बघा. त्याच्या साईडला बघा काहीतरी केलं पण आहे, आणि तो हलू नये म्हणून वाटतं. नाही तो नाही, तो नाही. पहिलावाला फोटो होता तो, आता नाही गेला. हा मग ते लावतात ना त्याला, ते काहीतरी बोलतात, ते लावतात. ते प्रत्येक ठिकाणी लावतात. हा का? हा थोडी पण हल्ली नाही पाहिजे ना मग ते. त्या ऍक्टिव्ह असतं ना ते. हम्म. मस्त आहे रॉयल भाई. एकदा पंकज पूजा झाली बाई. ना, मूर्ती लावल्यानंतर मग ती डायरेक्ट विसर्जनाच्या वेळीच मूर्ती हलवायची. हा छान आहे. हा असा पाटलांचा गणपती वाटतो, पाटलांचा. पंकज भाई फुल कोणाचा इज्जत. बघता आता तुम्ही? पंकज भाऊ ना. आता मी पराग 06 चा बघतोय. पांढरा पांढरा बाप्पा. हो पांढरी मूर्ती. ए वाव, पराग मस्त केलंय रे, इज्जत आहे. लाईट वगैरे मस्त सोडलाय. अरे पावसाने कंटाळला, खूप पाऊस आहे रे भावांनो. बापरे आवाज बघा. पाऊस पाऊस आहे. पाऊस काय थांबत नाही. पुढे लय भारी आहे. पराग भाई मस्त आहे, मस्त आहे, इज्जत. आहा गोंडस गणपती. Thank you. गणपतीसाठी अच्छा, मूर्तच गोंडस आहे. म्हणले. ड्यूड. अरे बापरे, थांबा रे, पाऊस लय डेंजर आलेलं आहे. लई जोरात आला. डिस्कॉर्डचं नॉईज कॅन्सलेशन फिका पडला पावसासमोर. नाही ते ऑनच नाही केलंय. गेला का. गेला गेला हो, गेला गेला. आवाज गेला. इज्जत द्या, इज्जत द्या. इज्जत इज्जत. अरे वादळ वारा इकडे भूकंप झाला तरी गायब होतो ना आवाज बबलू. त्यावेळेला माईक उडून जाईल, पण माईक मध्ये आवाज देणार म्हणा. हा. सामान अस्ताव्यस्त झाला तरी आवाज नाही येणार आहे की नाही. ए किती छोटीशी गोंडस मूर्त आहे बघा. डूड मस्त आहे ते. डूड एस्थेटिकचा. मस्त आहे. अच्छा या अँगली मोठी मूर्त वाटते, इथून छोटी मूर्त वाटते प्रॉपर. फोटोशूट मस्त गेला. काहीच मीडिया गॅलरी मध्ये नका टाकू. माझा बाप्पा नावाचं चॅनल आहे, त्या चॅनल मध्ये टाका, म्हणजे त्याचा सांग, रोल दाता घ्यावा बघेल. लागतो पहिला महिना. अरे बाप रे हा. बाप, ही कोणती मूर्त आहे. रोल सुडी घ्या. पांडा. जनरल चॅट मध्ये हेल्प करतील तुम्हाला. रोल घ्या आणि माझा बाप्पा चॅनलला मूर्ती टाका. खतरनाक रे, खतरनाक. ही मूर्ती भारी आहे. हा वेगळीच मोठीच्या मूर्त मोठी आहे ना? मूर्ती आहे रे. द फूड पांडा. चेहरा वगैरे वेगळंच असं एकदम. कुठल्या मंडळाची. खाली छोटूसा लिहिलंय क्यूटचा बाप्पा. अरे इथे पण आहेत, महाराज आहेत. वा छान छान. युएसए न्यू जर्सी मधला माझा घरचा गणपती. नाही नाही नाहीच नाही, छान बसवलाय भाऊ, काय विषय नाही. युएसए मध्ये तुम्ही बसवतायत हीच मोठी गोष्ट असते. रिधांग. तिथे कसलं भारी वाटेल ना शिवनभाई, जर का बाप्पा बसायला फुल आजूबाजूच्या ए लोकांना ती मोठी मूर्त बघितली ना, असा काटा आला, असं वाटलं जावं रे असं दर्शनाला वगैरे, मोठ्या मोठ्या वाफांच्या. तुम्ही जाणार असाल ना कुठेतरी. नाही नाही यावर्षी नाही ना ब्रो, काम आहे. तुम्ही मला असं आतमधून फील येते की तुम्ही जाणार आहेत, फक्त सांगत बार नाही. बार झूठ बोल. अरे मी का खोटं बोलू. डीके डीके कसं माहितीये का बुवा, व्हीआरएस आजकाल खूप इझी झालेत.
जास्त प्रश्न विचारायचे नसतात रे डिके, शांत बसायचं रे. नाही जाणार आहे, नाही जाणार आहे. ती 7 days to die गेम आहे ना, ती खेळणार आहे. जरा विषय. ठीक आहे. तुला बोलताय. मी बोललो ना नाही जाणार आहे कुठे. शुभम मोदक जी मस्त आहे. ते पाठ ए, हा बाप्पा पाहिला. मस्त केलंय ते. ही डेकोरेशन. त्यांचं नाव काय होतं ते? शुभ मोदक. शुभम मोदकवाले. शुभम मोदक. बघ आली बघ आपली. पप्पा आपले हा ना, बाप्पा आणि त्यांचे पप्पा. एक नंबर यार, एक नंबर. हा फेटा गो बाई, कडक धोतर आणि कडक फेटा कडक कॉम्बिनेशन आहे. कडक कॉम्बिनेशन आहे ते. आणि कलर पण मस्त आहे असा सोनेरी. जबरदस्त कलर आहे हा. हा ना, सर राजा राजा वाटतो, राजा. हो हो. वाह, मस्त. श्रीमान वायबी, श्रीमान वायबी छान छान रे. दादा वीरू ओळखला का? वीरू, नाही वीरू, विराट कोहली. पण बाप्पा छान आहे. जास्वंदीच्या फुलावर बसलाय ना? जास्वंदावर हो. हा. हो. पहिला हे भारी केलंय. माझं बरं किती झालं ते. ही मूर्त मोठी वाटते बघ किती. ती मोठी वाटते. नाव सांगा, नाव कोणाचं आहे? ते पाठ क्रेयॉन दाखवलंय का? हो 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 है ना? हो. हे काय डेकोरेशन अल्ला, डेंजर आहे. हे हे danger बघून आहे, वाटते danger आहे. AI नेच बनवलेलं एआय आहे. नाही बनवलं असं का वाटतंय मला. नाही रे, काय माहिती. नाही रे, नाही, मूर्त उभं- असेल. नाही नाही मूर्त आहे. नाही? अरे ओरिजिनल आहे, यायचं कसं असेल? ओरिजिनल आहे रे, बट ऐसा लग रहा है AI ने हा बनाया. लग रहा है ना थोडा. हा, ते काय ऍक्च्युली पूजा बिजा नाही केले ना, म्हणून ते असं वाटतंय. हाँ. कडक कडक. खरंच असेल तर खूपच भारी आहे. Dada आज किती new जेवण? car Getly Volkswagen Virtus top line deal. अरे ते नख खाऊ नका ना, आता काय बोटाला हे लावू का तुम्ही? तू किती सांग. मी नख खात नाही. आम्हाला हा, दिसलं आता. मग मी जे बघतोय ते दिसलं. काय माझ्या डोळ्यांचं हे आहे का, काय म्हणतात त्याला? नाही, VFX धोका लावा. इफेक्ट आहे. तुम्ही हा. अजूनही नाही, आम्ही- चावताय आम्ही- फक्त. आम्ही नाही तर vlog काय, बघतो ना, लगेच vlog हात मध्ये जवळ जेव्हा गेलं की तुम्ही चावायला गाडी चालवता चालू. ना गाडी, तेव्हा तो अंगठा आम्ही बघतोच. काय त्या अंगठ्याची दशा झाली बाबो. हे बघ, मी नॅचरली जसा आहे तसा मला एक्सेप्ट केलेलं आहे माझ्या लोकांनी. आता फ्रँक होऊ नका. नाही ना, मला काय वाटतं मी कलर मारू का त्या नखावर जरा? नाही, कडुलिंबाचा रस टाकत राहायचं कंटिन्यू. हा चालेल. कारलं चालेल का? कारलं. हा हा हा. कारलं दादा बे- आज न्यू कार घेतली, फोक्स वॅगन वर्टस. अरे टॉप लाईन, वा, कॉंग्रॅच्युलेशन कुंतेश. मस्त गाडी आहे ती, मस्त गाडी. इज्जत. दादा अंकुशाचा बर्थडे तुझ्या स्टाईल मध्ये. अंकुशाताई, वाढ रात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ना अंकुशा. बांधिलकीचा विषय ओनली. दादा मराठा रिझर्वेशन विषयी काय शब्द? पाटील भाऊ, हे घन टॉपिक मला नका ना विचार. मी गेमिंग मधला एक सिंपल माणूस आहे. आधीच आजकाल जजमेंटल झालेली लोक आहेत. दिवस खराब चालू आहेत, कुठल्याही गोष्टीवरनं काही जज होत आहेत. मला का या टॉपिक मध्ये आणतायत? आपण गेमर आहोत. माझं काम तुम्हाला हसवणं आणि एंटरटेन करणे आणि स्वतः पण एंटरटेन होणे. माझं काम हे नाहीये की मी तुम्हाला काही सजेशन देऊ की याबद्दल काय बोलावं, हे झालं पाहिजे का नाही. मला टेन्शन येतं भावांनो, कृपया करून मला गेमर राहू दे. मला लय टेन्शन येतं, माझ्या मुद्द्यांवरती नाही बोलतायत बाबांनो. मला नेता नाही व्हायचा आहे. सिंपल माणूस आहे, सिंपल माणूस राहू द्या भावांनो. निकित भाई थँक 20 रुपीज. हे किती मस्त हे आहे. हे लावलंय वाटतं. नाही 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 नाही, आधीपासून आहे, आधीपासून. वाटलं की ओरिजिनल म्हणजे हे लावलेलं असं वाटतंय. म्हणजे असं सेपरेटली ना? हा, दादाचा कट्टर एकदम खतरनाक ना बाबलू. सर्वेश, अरे हे बघितलं ना आधी, पण असं वाटलं मला 2 मिनिटं आधी. नाही नाही नाही, वेगळे वेगळे. छान आहे सर्वेश. ही मोठी मूर्त आहे, मोठी मूर्त आहे.
हे मंडळाच आहे ती. पांडुरंगारी. अष्टविनायक मॉर्निंग स्टार. हो. अष्टविनायक दाखवले बघा त्यांनी. हा या मूर्त्या कशा मस्त बसवले तिकडे अष्टविनायकच्या. हो nice. अष्टविनायक दर्शन करायला पाहिजे रे एकदा, किती वर्ष आली नाही झालं. हा एकदम सिम्पल सोजवळ सजवलेले. विमान काका दिल. विमान काका नमस्कार. कौस्त्या भाई कसं काय मंडळ. थँक्यू सो मच फॉर 449 ना माझ्या बाबलू. हा दादा या हा ग्रुप मध्ये फोटो कसा, मला पण माहिती नाही ट्रॅको कसं आहे. हे जे आहे ना डिस्कॉर्ड, इथे तुम्हाला जनरल मध्ये तुम्हाला भेटेल तिकडे चॅनल आहे. आणि ऐका, जेवढी लोक डिस्कॉर्डला आहेत तुम्ही सगळे बाप्पा मॅन्युअली तुमच्या लेवलला सुद्धा बघू शकता, तर काय टेन्शन नाही. बिंदास अपलोड करा आणि सगळ्यांचे बाप्पा बघा, तुमच्या कमेंट तिकडे टाका, छान वाटेल. तू कुठला बाप्पा तुम्हाला आवडलाय त्याच्यावर तुम्ही असं लाईक पण करू शकता, ते पण तुम्हाला आवडेल आहे का नाही. इंजिनियर गणेश उत्सव मंडळ साईनगर अमरावती. शिवाय बाय हा जसं जसं तुम्ही पुढे जाल ना, रिच बाप्पा दिसतील तुम्हाला, रिच. हा का ही बाप रे हे काय. ठीक आहे. आपल्या डिस्कॉर्डचा बाप्पा बघ. अला, मला तर यायला लागेल फटाफट. आपल्या डिस्कॉर्डचा बाप्पा हे मजा गाणू त्याचं नाव लिहिलं टाकायचा आपल्या नाही Discordचं माहित बाप्पा. नाही. प्रेम आहे, PM प्रेम आहे. तू नाना सांगितलं. प्रेम इज्जत आहे आहे. चित्र आहे ते सध्या फक्त. हा बाई कसली दिसते ती. कुठे फ्रेम. ही फ्रेम आहे काय. हा म्हणजे आपण दरवर्षीचा इव्हेंट राहतो ना, हा त्यामध्ये आपण असं म्हणजे एक चॅनल मध्ये आपला बाप्पा ठेवतो आणि त्या बाप्पाला धरून आपण आरती वगैरे दरवर्षी पूर्ण. आता 3 वर्ष कंप्लीट झालंय, मस्त एकदम भरपूर लोक राहतात. आणि आता हे आपलं 4थं वर्ष आहे त्या इव्हेंटचा. अरे वा, इज्जत भावनो तुम्ही. तर यावर्षी ही मूर्ती सिलेक्ट केली. नाही ती मूर्ती ऍक्च्युली फ्रेम नाही वाटत, मूर्तीच वाटते ती. हा. Received on phone pay. जगनान घुंगरू हरवल आईला. आई ग, जुन्या आठवणी ताज्या झाल्या रे ढोलकी बघून. ते काय मजा यायची वाजवायला. पहिले आरतीला ढोलकी वाजवायचो भावनो, म्हणजे कुठे कमी नाही पडलो पाहिजे भाई. वन्स ढाक 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 ढाक. आरती अर्धा तास चालते तरी वाजवतोय, एक तास चालते तरी वाजवतोय, थांबत नाही. ढोलकीमुळे वाजवायला मजा यायची. आणि इज्जत म्हणजे ढोलकी वाजवताना ना थोडंसं कोणीतरी आपल्याकडे बघितलं ना का मग ते एक वेगळी इज्जत. हा म्हणजे आपण हा, किंग हवं, मार्केट मचवतोय. आणि ढोलकी नाही तर टाळ तर पाहिजेतच भाई. टाळ मध्ये पण मी किंग. म्हणजे लोक जिकडे हळू वाजवतात ना, ते म्हणजे जिकडे म्हणजे 1-2 वाजता तिकडे मी 1-2-3 असं करणार. टांग टाका टाक टाका टांग टाका टाक टाका टांग टाका टाक टाका टांग टाका टाक टांग टाका टाक टाका. ते असं मजा यायची रे यार, मजा यायची. प्रोफेशनल एकदम वाला. हा ओमकार स्वरूपा सद्गुरु. कट्टरजी तुमचा बाप्पा डबल आला का.